हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राजेश्वरी अकॅडमी. आय एम मिसेस प्रेमल गोंधळी. आपण क्लास 8चा चॅप्टर नंबर 4 क्वाड्रिलॅटरल्स NCERTचा मॅथचा पाहत आहोत. बरोबर, मी याच्या आधी एक लेक्चर रेकॉर्ड करून पोस्ट केलेला आहे आपल्या चॅनलवर. त्यामध्ये ह्या लेसनचे फर्स्ट जे 3 पेजेस आहेत 80 टू 85 हे एक्सप्लेन केलेले आहेत ऑलरेडी. ओके, जे कोणी फर्स्ट टाइम हे पाहत असतील तर त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. आता पेज नंबर 85 पर्यंत एक्सप्लेन केलं होतं, तर हे सेम पेज 85 वर इथे डिडक्शन नंबर 3 जे आहे ह्या चॅप्टरचं, इथून आपण आता स्टार्ट करत आहोत. ओके, सी डिडक्शन 3 मध्ये काय दिले, व्हॉट आर द अँगल्स बिटवीन द डायगोनल्स. ओके, आपल्याला आता हे थर्ड डिडक्शन पाहायचं आहे. ह्यामध्ये आपण सर्व बेस पार्ट तर पाहिला होता. क्वाड्रिलॅटरल्स जे आहेत, ओके, क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे अशी फिगर ज्याच्याकडे 4 साइड्स आहेत. क्वाड्राचा अर्थ 4 होतो, लॅटरलचा अर्थ साइड होतो. 4 साइड्स ज्याच्याकडे आहेत, मग तो कोणताही शेप असू शकतो, बस 4 साइड्स पाहिजेत त्याला. त्याच्यानंतर आपण काही डिडक्शन्स केले होते 1 आणि 2 की डायगोनल्स आहेत. डायगोनल्स म्हणजे काय हे सुद्धा मी डिटेल एक्सप्लेन केलेलं होतं. आता ह्या थर्ड डिडक्शन मध्ये आपल्याला काय पाहायचंय की हे जे डायगोनल्स जे बनत आहेत, तर हे डायगोनल्स मध्ये हा जे अँगल बनलाय, सपोज इथे 60 लिहिलाय, हा अँगल किती आहे, हा अँगल किती आहे आणि हा जो अँगल आहे हा किती बनलेला आहे, तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आता सी काय दिलेलं आहे, कॅन वी फाइंड ऑल द रिमेनिंग अँगल्स. आता रिमेनिंग म्हणजे आपण हा सुद्धा शोधायचा आहे. जितके पण अँगल्स फॉर्म झालेले आहेत बिकॉज ऑफ दीज 2 डायगोनल्स. डायगोनल्स कोणते आहेत, AC आणि BD. ओके, हे 2 डायगोनल्स आहेत. तर ह्यांच्यामुळे बरेचसे अँगल्स फॉर्म झालेले आहेत. तर ते अँगल्स किती मेजरमेंटचे आहेत हे आता आपल्याला शोधायचं आहे. ओके, सी इथे काय दिलेलं आहे, त्यांनी ही फिगर दाखवलेली आहे. तर इथे 60 120 60 120. आता हे कसं आलेलं आहे हे मी सांगते, एक्सप्लेन करते. सी त्यांनी एक उभा रेक्टँगल दाखवलेला आहे, त्यामुळे मी आता सध्या इथे तुम्हाला एक वर्टिकल असाच रेक्टँगल ड्रॉ करून दाखवतेय. ओके, ABC आणि D. ओके, ह्याच्याकडे किती डायगोनल्स आहेत, 2 डायगोनल्स आहेत. डायगोनल्स म्हणजे काय मी पूर्णपणे एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. बरोबर, आता हे 2 डायगोनल्स तयार झाले, डायगोनल्स आहेत, याच्यामुळे अँगल्स तयार होत आहेत. आणि त्यांनी जर सांगितले, सपोज एक अँगल आपल्याला माहिती असेल, हा किती आहे, हा आहे 60 डिग्रीचा, तर बाकी जितके पण अँगल्स तयार झालेले आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत. ओके, ह्याच्या आधी आपण डिडक्शन केलं होतं की जे डायगोनल्स फॉर्म होत आहेत, तर ते डायगोनल्स कसे असतात, इक्वल असतात. आणि ते त्यांचा जिथे ते मीट होतात तो काय असतो, त्यांचा मिड पॉइंट असतो. डायगोनल्स कोणते आहेत इथे, आता डायगोनल्स कोणकोणते आहेत, तर डायगोनल आहे BD आणि AC आणि AC, हे 2 डायगोनल्स आहेत सध्या. आणि अँगल कोणता तयार झालाय, BOC त्यांनी दिलेला आहे. BOC इज इक्वल टू किती, 60 डिग्री हा त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी. आता बाकीचे शोधायचे. ओके, आता एक प्रॉपर्टी सांगते. प्रॉपर्टी काय आहे बघा, ज्या वेळेस ह्या पद्धतीचा शेप तुम्हाला दिसेल एक्स, ओके, वेन एव्हर यू सी दिस शेप एक्स, तर ह्यामध्ये हा जो वरचा अँगल आहे, बरोबर, कोणता, हा वाला जो अँगल आहे आणि हा खालचा जो अँगल आहे, ह्या दोघांचा वर्टेक्स जो आहे हा कॉमन आहे, सेम आहे. आणि कसे अँगल्स दोन्ही ऑपोजिट साइड मध्ये आहेत, त्यामुळे ह्या अँगल्सला म्हणतात वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. काय म्हणतात ह्यांना, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ओके, सपोज आपण ह्याला नेम देऊयात ABC आणि D असं जर नेम दिलं, आणि हा सेंटर जो आहे तो O आहे, किंवा हे दोनही डायगोनल्स आपण कन्सिडर करत O ह्या पॉइंटला मीट करतायत. ओके, तर अँगल BOC हा जो अँगल आहे, आणि AOD आणि अँगल AOD हे कसे असतात, इक्वल असतात. मग सपोज जर हा 60 डिग्रीचा आहे, तर हा खालचा पण किती होणार, हा पण 60 डिग्रीचाच असणार आहे. मग ह्या फिगर मध्ये हा वरचा जर 60 आहे, तर खालचा हा अँगल किती झाला, हा सुद्धा 60 डिग्रीचाच झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, आता हा अँगल किती, जेवढा काही असणार आहे तेवढाच हा अँगल असणार आहे, पण हा सध्या आहे किती, तर बघा कसं शोधायचं. BOD ही लाईन आहे, बरोबर, काय होतंय, BOD एक लाईन सेगमेंट फॉर्म होतीये, अशी आहे. ओके, BOD ही एक लाईन सेगमेंट आहे, आणि इथे सपोज हा एक अँगल तयार झालाय, त्यातला एक अँगल आपल्याला हा 60 माहिती आहे, तर हा कसा काढणार, हा टोटल अँगल किती असतो, हा टोटल एवढा अँगल किती असतो,
180 डिग्रीचा असतो. स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे. किती डिग्रीचा असणार आहे? 180 डिग्रीचा असणार आहे. मग त्यातला हा 60 डिग्री आहे, तर हा उरलेला किती असणार आहे? 180 मायनस 60 म्हणजे 120. ओके, हा जर 60 आहे तर हा शेजारचा किती असणार आहे? 120 डिग्री. का? बिकॉज दे आर लिनियर पेअर. काय म्हणतात त्यांना? लिनियर पेअर आहेत ते. ओके, दे फॉर्म अ स्ट्रेट अँगल. दोघां मिळून एक स्ट्रेट अँगल फॉर्म होतोय. 60 प्लस 120 180 आला पाहिजे. मग आता हा 120 आहे, तर हा त्याच्या समोरचा पण किती असणार आहे? हा 120 असणार आहे. का? कारण हे दोन्ही कसे आहेत? वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. कळालं? मग आता आपल्याला काय मिळालं? हा 60 आहे, हा 60 आहे, हा 120 मिळाला आणि हा सुद्धा किती मिळाला? 120 डिग्री मिळाला. कसं केलेलं आहे? कळालं? समजलं काय सांगतेय? ओके, अरे व्हॉट्स हॅपनिंग? ठीक आहे. मग आता इथे काय लिहिणार आहोत? जसं जसं आपण बोललो तसं तसं लिहायचं. अँगल BOC इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू अँगल AOD. अँगल AOD ह्याचं रिझन काय आहे? इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं. का? कारण हे ऑपोजिट अँगल्स आहेत. का? कारण हे ऑपोजिट अँगल्स आहेत. तुम्हाला रिझन लिहिणं गरजेचं आहे. आता म्हणायचं की अँगल BOC, अँगल BOC प्लस अँगल COD, अँगल COD हे कसे आहेत? 180 डिग्री. का? बिकॉज दे आर लिनियर अँगल्स. लिनियर पेअर आहे त्यांची, म्हणून त्यांची ऍडिशन किती होणार? 180. मग आता त्यातला BOC आपल्याला माहिती आहे 60 डिग्रीचा आहे. अँगल COD जर आपल्याला शोधायचा आहे, ओके, तो तसाच्या तसा ठेवा. सो अँगल COD काय येईल? अँगल COD काय येईल? हा 60 इथे प्लस आहे, त्या साईडला गेला तर काय होणार? मायनस होणार. सो 180 ॲज इट इज. 60 तिकडे गेला तर तो होणार मायनस. देअरफॉर आपल्याला काय मिळणार? अँगल COD इज इक्वल टू 120 डिग्री. अशा पद्धतीने तुम्हाला राईट करायचं आहे. अँगल COD इक्वल टू काय आला? 120 डिग्री. ओके, आता अँगल COD इज इक्वल टू अँगल BOA. अँगल BOA इज इक्वल टू 120. ओके, का? बिकॉज दे आर ऑपोजिट अँगल्स. काय आहेत ते? ते आहेत ऑपोजिट अँगल्स. ओके, झालं लिहिलं सर्वांचं? ओके, झाले सर्व लिहून एक्सप्लेन करून झाले. आता आपल्याला काय करायचं? आता सपोज आपल्याला हा अँगल शोधत, याला नेम देऊयात A, ह्यालाही A. का बरं दोन्हींना सेम का द्यायचे? तर बघा, असं लिहा. नाव इन ट्रायंगल, हा वरचा ट्रायंगल आपण कन्सिडर करूयात. ओके, वरचा जो आहे BOC, इन ट्रायंगल BOC ही डायगोनल जे आहेत, ओके, हे डायगोनल काय झालेत? बायसेक्ट झालेले आहेत. त्यामुळे OB इज इक्वल टू काय येणार? OC. OB इज इक्वल टू काय? OC. OB इज इक्वल टू OC. आता तुम्हाला हे माहिती आहे बघा, आपण ट्रायंगल मध्ये शिकलेलो आहोत. हा ट्रायंगल आहे, जर त्याच्या दोन साइड्स इक्वल असतील तर ह्याला कोणता ट्रायंगल म्हणतो आपण? आयसोसेलेस ट्रायंगल. काय म्हणतात याला? आयसोसेलेस ट्रायंगल आपण म्हणतो ह्याला, बरोबर. मग आता जर हे दोन साइड्स सारख्या असतील तर हे दोन अँगल सुद्धा कसे असतात? सेम असतात. ओके, ह्या दोन साइड सारख्या असतील तर आयसोसेलेसचे हे दोन अँगल सुद्धा कसे असतात? सेम असतात. म्हणून मी इथे लिहिलंय, ह्या दोन साइड सारख्या आहेत तर हे दोन अँगल सुद्धा कसे असणार आहेत? सेम असणार आहेत, बरोबर. इन ट्रायंगल BOC ह्या दोन साइड्स इक्वल आहेत. देअरफॉर अँगल CBO is equal to angle BCO. Okay, now consider them as A. Okay, आता ह्या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगल बनलाय. तुम्हाला प्रॉपर्टी माहितीये, एखादा ट्रायंगल दिलाय त्याच्यात 3 अँगल असतात, त्या तीनही अँगल्सची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. कोणताही ट्रायंगल घ्या, त्या ट्रायंगल्स मधले जे 3 अँगल्स असतात, 1, 2
आणि हा जो थर्ड वन आहे ह्या तिघांची ॲडिशन किती असते 180 डिग्री असते. तर आता आपण त्याचाच यूज करणार आहोत. ह्या ट्रायंगल मध्ये काय असणार आहे मग ए प्लस 60 किती आली पाहिजे ह्यांची ॲडिशन 180 डिग्री. ए प्लस 60 इज इक्वल टू काय 180 डिग्री. इथे ब्रॅकेट मध्ये तुम्ही राईट करू शकता प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, ॲडिशन ऑफ ट्रायंगल. ओके, प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ ट्रायंगल हे तुम्ही राईट करू शकता. ओके, आता काय मिळालं ए प्लस ए इज व्हॉट 2a प्लस हा 60 असाच्या असा दिस इज इक्वल टू 180 डिग्री. आता 2a इज इक्वल टू काय हा 60 ज्या वेळेस इक्वल टू च्या नेक्स्ट साइडला जाईल तो होईल मायनस. सो इट इज 2a इज इक्वल टू 180 मायनस 60. 2a इज इक्वल टू 180 मायनस 60. त्यामुळे 2a किती आला 2a इज इक्वल टू 120. 2a इज इक्वल टू 120. आता a ची व्हॅल्यू कशी शोधणार इथे करते. ओके, 2a इज इक्वल टू काय 120. सो हा 2 आपण जर इक्वल टू च्या त्या साइडला टाकला, इथे सध्या इथे काही साइन नाही, याचा अर्थ हा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये a सोबत. काही साइन नाही याचा अर्थ यांच्यामध्ये कोणती साइन असणार आहे मल्टिप्लिकेशनची. आता हा 2 इथे डिनॉमिनेटर मध्ये जाणार बरोबर. त्यामुळे काय होणार a इज इक्वल टू 120 अपॉन 2 म्हणजे a इज इक्वल टू व्हॉट 60 डिग्री. a ची व्हॅल्यू काय मिळाली 60 डिग्री. म्हणजे हा किती आहे 60 आणि हा पण किती आहे 60 डिग्री. ओके, सिमिलरली आता आपण ह्या ट्रायंगल बद्दल पण लिहू शकतो. तिथे लिहायचं सिमिलरली इन ट्रायंगल ओ ए डी, इन ट्रायंगल ए ओ डी अँगल हा लिहायचा अँगल ओ ए डी हा निघणार आहे 60 आणि हा पण किती निघणार आहे ODA हा पण 60 निघणार आहे. हे तुम्हाला आता फक्त सेंटेन्स लिहायचं, याचं कॅल्क्युलेशन दाखवत बसायची गरज नाही, कारण ह्या पण दोन साइड सारखे आहेत त्यामुळे हे दोन अँगल सारखे असणार आहे. जसं इथं होतं हा 60 आहे तर हा पण 60 आहे म्हणजे हे पण किती निघणार 60 निघणार आहेत. फक्त तुम्हाला आता याच्या पुढे काय सेंटेन्स लिहायचे सिमिलरली इन ट्रायंगल OAD द अँगल्स A अँड D हा कसे आहेत 60 डिग्रीचे आहेत. कळालं का आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहायचं आता आपल्याला शोधायचं आहे हा अँगल हा आणि हा. ओके, आता आपल्याला हे दोन अँगल्स फाइंड आउट करायचे. सी वन्स अगेन हा आपला रेक्टँगल आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. ऍक्च्युअली रेक्टँगल म्हणण्यापेक्षा क्वाड्रिलॅटरल आहे. हा किती आहे 120 डिग्री आहे आणि हा किती आहे 120 आहे. आता आपल्याला हा शोधायचा आणि हा शोधायचा आहे अँगल. आता सिमिलरली जसं मगाशीच्या आपण याच्यामध्ये केलं होतं, मगाशी काय म्हटलं होतं आपण की ज्या ह्या साइड्स आहेत ही आणि ही साइड कशी आहे डायगोनल्स बायसेक्ट होतात म्हणजे हे कसे आहेत इक्वल आहेत. आपण नेम देऊयात पुन्हा A B C आणि D आणि इथे आहे O. तर OC इज इक्वल टू काय आहे OD आहे बरोबर. इन ट्रायंगल कोणता COD, इन ट्रायंगल COD काय OC इज इक्वल टू OD, OC इज इक्वल टू OD. देअरफॉर काय होणार देअरफॉर अँगल हा अँगल जो आहे हा वाला ओके कोणता ODC, कोणता अँगल हा जो आहे हा अँगल ODC आणि OCD हा अँगल OCD हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत सेम असणार आहे कारण हा सुद्धा एक आयसोसेलेस ट्रायंगल आहे. ओके, काय लिहिणार आपण अँगल ODC इज इक्वल टू अँगल OCD. Okay, now consider this as B. Consider it as angle B. म्हणजे हा पण आपण B कन्सिडर करूयात आणि हा सुद्धा B कन्सिडर करूयात. ओके, हे दोन्ही काय झाले B झाले. आता आपण काय लिहू शकतो therefore angle B plus 120. B plus 120 किती यायला हवी आहे 180 डिग्री. 180 डिग्री वाय प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ ट्रायंगल. एका ट्रायंगल मध्ये तीनही अँगल्सची ऍडिशन किती असते 180 डिग्री असते. ओके, सो पुन्हा आपल्याला इथे काय मिळणार B plus B 2B. B plus B is 2B plus 120 is equal to 180. Therefore 2B is equal to काय हा 120 इथे प्लस आहे तर इकडे गेल्यावर काय होणार तो मायनस होईल. ओके, सो 180 मायनस 120. Therefore
2b इज इक्वल टू व्हॉट 60. 2b किती मिळाला 180 मायनस 120 हा होणार 60. आता हा 2 आपल्याला नकोय, हा इक्वल टूच्या त्या साईडला जर नेला तर तो होईल डिव्हिजन, कारण इथे सध्या हा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो आपल्याला काय मिळेल b इज इक्वल टू 60 अपॉन 2. हा इथे खाली गेला, हा झाला डिव्हिजन मध्ये गेला. देअरफॉर b इज इक्वल टू 30. b इज इक्वल टू व्हॉट 30. आपल्याला हा अँगल मिळाला 30, तर हा सुद्धा किती असणार आहे 30 असणार आहे. मग पुढे याच्या सेंटेन्सला सिमिलरली इन ट्रायंगल. आता कोणता ट्रायंगल धरायचा आहे तुम्हाला सिमिलरली इन ट्रायंगल हा वाला कन्सिडर करायचा आता तुम्हाला. सिमिलरली इन ट्रायंगल BOA, इन ट्रायंगल BOA हे दोन अँगल्स लिहायचे. कोणता OAB आणि OBA. ओके, कोणते ट्रायंगल धरायचे आहेत OBA आणि OAB. हे किती असणार आहेत सिमिलरली हे सुद्धा 30 डिग्री इतकेच येणार आहेत. ओके, समजलंय. जर तुम्हाला डायगोनल्स दिलेले आहेत, डायगोनल्स हे इक्वली बायसेक्ट करतात, एकमेकांना इक्वल मेजरमेंटचे आहेत, आणि एक अँगल जर तुम्हाला कोणताही दिला तर तुम्ही बाकी सर्व फॉर्म झालेले अँगल्स शोधू शकता. आहे ना, इझी करू शकता. समजलंय काय आहे, कळालं की काय आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट काय दिलेला आहे तो पाहूयात आपण. ओके, ठीक आहे. हेच सर्व आता इथे एक्सप्लेन केलंय, हे मी आता सांगितलं तुम्हाला. हे बघा, ह्यांचंही तसंच आलेलं आहे. काय प्रेस झालं चुकून माझ्याकडून. हे ओ, बोर्ड मिसबिहेव करतोय का, काय झालं पेन. जस्ट अ मिनिट बाळांनो, जस्ट अ मिनिट. एक मिनिट, मी क्लोज करून पुन्हा चालू करते ह्याला. होतं कधी कधी असं थोडंसं मे बी होऊ शकतं, माझ्याकडून काहीतरी चुकून दुसरं प्रेस केलं गेलं असेल बटेल, काहीतरी मिसबिहेव व्हायला लागलं ते. ओके, तर आता आपण जस्ट पाहूयात. आपण ह्याच्या आधी काय पाहिलं की क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरलचे अँगल्स कसे तयार होत आहेत. आपण मेनली कशाबद्दल पाहत होतो तर रेक्टँगल बद्दल आपण पाहतोय, बरोबर. आपण रेक्टँगल बद्दल पाहतो. काय काय पाहिलं, रेक्टँगलचे चारही अँगल्स 90 डिग्रीचे आहेत, त्याला डायगोनल्स आहेत. ते डायगोनल्स काय करतायत, एकमेकांना बायसेक्ट करतायत, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतायत. आणि हे बायसेक्ट करतायत शिवाय ते काय आहेत इक्वल मेजरमेंटचे आहेत. म्हणजे काय होतंय, माझ्याकडून चुकून काहीतरी बहुतेक प्रेस झालं त्याच्यामुळे होतंय. जस्ट होल्ड करायचंय तुम्ही. ओके, बी पेशंट. ओके, ठीक आहे. आपण थर्ड डिडक्शन पाहिलंय. ओके, हे थर्ड डिडक्शन पाहिलं आपण. आता हे सर्व अँगल्स असेच आले आपले, बरोबर. 60 120 60 120
ह्या 60-60 आले, हे 30-30 आले, सेम असंच सर्व आलेलं आपलं कॅल्क्युलेशन नुसार, बरोबर. तर हे सर्व त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट काय विचारलेलं आहे त्यांनी, कॅन वी नाव आयडेंटिफाय व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज ABCD. मग आता आपल्याला अँगल्स मिळालेत सगळे, बरोबर, सर्व अँगल्स तर मिळाले. मग काय म्हणू शकतो आपण, हा क्वाड्रिलॅटरल कोणत्या शेपचा आहे, ABCD हा कोणत्या शेपचा आहे. तर बघा, नोटीस करा, आपण काय केला, क्वाड्रिलॅटरल हा असा काढला, बरोबर. हे डायगोनल्स होते. आपला इथला अँगल किती आलेला आहे, 60 डिग्री आलेला आहे, आणि हा अँगल किती आला, 30 डिग्री आलाय. तर ह्या जर दोघांची ऍडिशन केली तर ही किती येणार आहे, 90, बरोबर. 30 + 60 इज 90. सिमिलरली इथला 60 आला आणि हा किती आला, 30. जर ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती येते, 90 डिग्री. तसंच हा पण 60 आहे, 60 आहे, 30 30. सर्वांची ऍडिशन किती येते, 90 90. चारही अँगल्स कोणते झालेत क्वाड्रिलॅटरलचे, 90 डिग्री झालेत. सो हा शेप कोणता आहे, व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज, इट इज अ रेक्टँगल. अंडरस्टूड. काय आहे हा एक रेक्टँगल आहे. नोटिस दॅट ऑल इट्स अँगल्स आर 90 डिग्री, मीन्स 30 + 60 डिग्री. ओके. व्हॉट कॅन वी से अबाउट इट साइड्स. आता साइड्स बद्दल काय म्हणू शकतो आपण, साइड्स कशा आहेत याच्या, ओके, ह्याच्या साइड्स कशा आहेत काय म्हणू शकतो. तर सी, त्यांनी दोन ट्रायंगल दाखवलेले आहेत कम्पेअर करण्यासाठी. ओके, रेक्टँगल मध्ये असे हे दोन ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत, हे दोन कम्पेअर करा. ओके, हा अँगल 60 आहे, तर हा पण अँगल किती आहे, 60 आहे. ही आणि ही साइड कशी आहे, इक्वल आहे, ही आणि ही इक्वल आहेत. ह्या चारही साइड्स कशा आहेत, सेमच आहेत, इक्वलच आहेत. इक्वली बायसेक्ट करतोय तो, डायगोनल सेम असतात. म्हणजे काय, साइड अँगल साइड, ह्या ट्रायंगल मध्ये साइड अँगल साइड, ह्या ट्रायंगल मध्ये साइड अँगल साइड. हे दोनही ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्युरंट आहेत. कॉन्ग्युरंट म्हणजे मी ऑलरेडी सांगितले की जर ते दोन्ही एकमेकांवर ठेवले तर ते एक्झॅक्ट एकमेकांना मॅच करतात. मग हे दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्युरंट असतील तर आता त्याचे उरलेले अँगल्स आणि साइड्स कशा असतात, कॉन्ग्युरंट असतात, सेम असतात. म्हणून आपण काय म्हणू शकतो, AB इज इक्वल टू व्हॉट, AB इज इक्वल टू CD और DC. कळालं. म्हणजे ह्या दोन साइड सुद्धा कशा आहेत, इक्वल आहेत. तसंच आता हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे, हे दोन ट्रायंगल्स आपण कन्सिडर करायचे. ओके, सिमिलरली व्हॉट वी कॅन डू, दिसतंय ना. ओके, हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करूयात. ह्यातही तेच, हा अँगल 120 आहे, हा पण अँगल 120 आहे, बरोबर. ही साइड सेम आहे, ही आणि ही पण सेम आहे. मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये कोणता, AOD हा ट्रायंगल आणि BOC ह्या ट्रायंगल मध्ये हे काय आहे, हे दोनही कॉन्ग्युरंट आहेत. म्हणजे ह्याच्या उरलेल्या साइड्स ही कॉन्ग्युरंट असणार, इक्वल असणार. म्हणजे AD इज इक्वल टू BC. ओके, AD इज इक्वल टू BC. म्हणजे काय प्रूफ झालं याच्यातून, की ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत, ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत. मग जो क्वाड्रिलॅटरल ज्याच्या ऑपोजिट साइड्स इक्वल असतात तो काय असतो, तो असतो रेक्टँगल. ओके, तो काय असतो, तो असतो rectangle. See, therefore ABCD is a rectangle since it satisfies the definition. Okay, now will ABCD remain, will ABCD remain rectangle if the angles between the diagonals are changed. जर आता ह्या डायगोनल्सच्या मधले अँगल्स जर आपण चेंज केले तर हा रेक्टँगलच राहील का. म्हणजे आपण हा जर 60 मगाशी काय होता, 60 होता, राईट. हा अँगल किती होता, 60 होता. आता जर 60 च्या ऐवजी आपण सपोज इथे 80 घेतला तरी पण आता हा रेक्टँगल शेपच राहणार आहे का, हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग आता शोधावं लागेल आपल्याला, बरोबर. 60 च्या ऐवजी 55 झाला तर रेक्टँगल होईल का, ओके. 75 झाला तर रेक्टँगल होईल का, 72 झाला तर रेक्टँगल होईल का, हे आता आपल्याला शोधायचं आहे की हे सगळ्यांसाठी सेम आहे का. ओके, डायगोनल्स जर अँगल बदलला तर काय होतंय. आता बघा, हा अँगल कन्सिडर करत एक्स आहे, हा अँगल काय आहे, एक्स आहे. जर हा अँगल AOB हा जर एक्स आहे, पेन डार्क यूज करू का, दिसतंय. ओके, AOB हा अँगल जर एक्स आहे तर हा किती होणार आहे, DOC हा सुद्धा एक्सच होणार आहे, राईट. हा एक्सच होणार आहे का, कारण वर्टिकली ऑपोजिट अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. आता हा एक्स आहे तर सांगा हा किती असणार आहे, हा किती असणार आहे. हे दोनही कसे आहेत, हे लिनियर पेअर फॉर्म करतात. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे, 180. किती आली पाहिजे,
180. सो हा अँगल किती असणार आहे 180 मायनस एक्स. बरोबर, हा एक्स आहे तर हा किती असणार आहे 180 मायनस एक्स. लिनियर पेर आहे. आता हा 180 मायनस एक्स आहे तर हा पण किती असणार आहे 180 मायनस एक्स. बरोबर. आता आपल्याला काय शोधायला सांगितले त्यांनी की जर आता हे अँगल्स बदलले गेले तरी पण हा रेक्टँगल राहणार आहे का. मग आपल्याला शोधायचे आता. आता हा एक्स आहे तर आता ही दोन साइड सेम आहे तर आता पुन्हा हा किती धरूयात आपण ए ए आहे. ओके. आयसोसेलेस ट्रायंगल आहे हा वरचा मगाशी सारखाच सेम आयसोसेलेस ट्रायंगल आहे तर त्याचे अँगल सुद्धा कसे असणार इक्वल असणार. ए ए सेम असणार. ओके. आता आणि ह्याला आपण कन्सिडर करूयात बी बी मगाशी सारखं म्हणजे थोडं सोपं पडेल. ओके. आता हा ट्रायंगल जो आहे ए ओ बी. ओके. हा जो ट्रायंगल आहे ए ओ बी वरचा आता ह्याच्यामध्ये मगाशी जसं केलं आपण सेम करणार आहोत. तीन अँगल्स आहेत. तीनही अँगल्सची ऍडिशन किती असणार आहे 180 डिग्री. ओके. तीनही अँगल्सची ऍडिशन किती असणार आहे 180 डिग्री. सो व्हॉट वी कॅन राईट ए प्लस एक्स इज इक्वल टू व्हॉट 180 डिग्री. ओके. नाउ a plus a is 2a इक्वल टू 180 मायनस एक्स. बरोबर. हा एक्स इथे प्लस आहे हा इकडे गेला की काय होणार मायनस होणार. 2a इज इक्वल टू व्हॉट 180 मायनस एक्स. मी दुसऱ्या बोर्डवर दाखवू का. ओके. आपण सध्या ह्या वरच्या ट्रायंगल बद्दल बोलतोय. हा आहे एक्स हा आहे ए आणि हा आहे ए. काय होणार आहे ए प्लस एक्स इज इक्वल टू व्हॉट 180 डिग्री. राइट. इट इज 180. सो a प्लस a इज 2a प्लस x इज इक्वल टू 180. आता हा x इथे काय आहे प्लस आहे तर तो इक्वल टू च्या त्या साइडला गेला की काय होणार मायनस. सो आपल्याला मिळेल 2a इज इक्वल टू 180 मायनस एक्स. बरोबर. आता इथे 2a आहे आपल्याला काय पाहिजे फक्त a बघायचा आहे. सो हा 2 जर त्या साइडला गेला तर तो काय होईल डिव्हिजन मध्ये जाईल का कारण इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो वी विल हॅव 2a इज इक्वल टू 180 सॉरी 2a नाही फक्त a इज इक्वल टू 180 मायनस एक्स अपॉन 2. ओके. आता आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलेलो आहोत डिनॉमिनेटर एक आहे. आता वर काय आहे दोन टर्म्स आहेत तुमच्याकडे 180 मायनस एक्स. ह्यांना आपण सेपरेट करू शकतो. असं करायचं असेल तर आपल्याला डिनॉमिनेटर पण सेपरेट करावे लागेल. a इज इक्वल टू व्हॉट 180 अपॉन 2 मायनस एक्स अपॉन 2 असं याला राईट करू शकतो आपण. बरोबर. मी काय केलं टर्म्स सेपरेट केल्या म्हणजे हा डिनॉमिनेटर दोघांनाही दिला. फ्रॅक्शन मध्ये तुम्ही शिकले होते दोन्ही डिनॉमिनेटर सारखे असतील तर आपण डिनॉमिनेटर एकदाच लिहितो आणि न्यूमरेटर काय करतो तसे लिहितो. 180 मायनस एक्स हा चालेल. बरोबर. आता 2 1 जार 2 2 9 जार 18 आणि हा 0 असाच्या असा म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळते 90 मायनस एक्स अपॉन 2 ही झाली a ची व्हॅल्यू. आपल्याला अँगल हा मिळाला. हा किती आहे 90 मायनस एक्स अपॉन 2. समजलं का आहे. बघूया टेक्स्ट बुक मध्ये काय दिलंय. सी एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. बघा a ची व्हॅल्यू काय मिळाली 90 मायनस एक्स अपॉन 2 आपल्याला ही तीच मिळाली आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आता आपल्याला हा साइडचा हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. ओके. आता आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. लेट्स सी. ओके. आता कोणता कन्सिडर करणार आहोत बाळांनो आपण हा एक आहे रेक्टँगल. आता हा वाला कन्सिडर करायचा आपल्याला. बरोबर. आपल्याला हा अँगल किती मिळालाय 180 मायनस एक्स. बरोबर. 180 मायनस एक्स ह्याला आपण कन्सिडर केलाय बी आणि हा पण बी. का कारण हे दोनही साइड्स सारख्या आहेत तर हे दोनही अँगल सेम असणार आणि ते आपण बी बी कन्सिडर करतोय. मग आता सिमिलरली ह्या ट्रायंगल मध्ये तीनही अँगल्सची ऍडिशन किती असायला पाहिजे 180 डिग्री. किती असणार आहे 180. सो बी प्लस बी प्लस बी प्लस व्हॉट 180 मायनस एक्स. हा एक अँगल आहे 180 मायनस एक्स
इज इक्वल टू काय 180. तिघांची ऍडिशन्स किती आली पाहिजे 180. आता अगेन इथे बी प्लस बी किती होणार 2b. 2b प्लस 180 मायनस एक्स इक्वल टू व्हॉट 180. सो आता 2b इक्वल टू काय हा आपण अख्खा तिकडे त्या साईडला नेणार. इथे हा प्लस आहे तो त्या साईडला गेल्यावर काय होणार मायनस होणार आहे. सो काय मिळेल 2b इज इक्वल टू हा 180 असाच्या असा आणि ह्याला मायनस करतोय सो मायनस. आता हे ब्रॅकेट असाच्या असं लिहिणार आहे मी 180 मायनस एक्स. ओके आता आपण हे सॉल्व्ह करूयात ब्रॅकेट ओपन करूयात. ओके इक्वेशन मिळालेलं आहे जसं आपल्याला एक 180 मायनस 180 मायनस 180 आणि हा काय होईल मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस एक्स बरोबर. 2b इक्वल टू काय मिळालं आपल्याला 180 मायनस 180 प्लस एक्स असं मिळालेलं आहे. आता हा आहे प्लस 180 मायनस 180 दोन्ही काय होईल कॅन्सल होईल. सो आपल्याला मिळेल 2b इज इक्वल टू व्हॉट एक्स. 2b इज इक्वल टू एक्स. आता आपल्याला b हवाय हा 2 नकोय. हा 2 इथे काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे सो तो इक्वल टू च्या नेक्स्ट साइडला गेला तर तो काय होणार डिव्हिजन होणार. सो b इज इक्वल टू एक्स अपॉन 2 ही मिळाली आपल्याला b ची व्हॅल्यू. सो हा अँगल किती आहे हा अँगल आहे एक्स अपॉन 2. कळालं आपल्याला सर्व अँगल्स मिळालेले आहेत आता राईट. हा होता आपला रेक्टँगल. ओके हे दोन आहेत डायगोनल्स. हा आहे एक्स एक्स 180 मायनस एक्स 180 मायनस एक्स. हा मिळालेला आहे एक्स अपॉन 2 एक्स अपॉन 2. हा मिळालेला आहे 90 मायनस व्हॉट एक्स अपॉन 2 राईट 90 मायनस एक्स अपॉन 2 हा मिळालाय बरोबर. ह्या पद्धतीने आपल्याला सर्व अँगल्स मिळालेले आहेत. ओके लेट्स सी व्हॉट हॅव दे सेड फर्दर. ओके आता इथे सी इथे आपली b ची व्हॅल्यू काय आली b ची व्हॅल्यू आलेली आहे x अपॉन 2. आपली पण हीच आली सेम b इज इक्वल टू x अपॉन 2. हा 90 मायनस एक्स अपॉन 2 आणि हा काय आला x अपॉन 2. ह्या पद्धतीने सर्व आपले ही अँगल्स आलेले आहेत बरोबर. नाउ ऑल द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर a प्लस b विच इज 90 मायनस एक्स अपॉन 2 प्लस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 90. म्हणजे काय आता बघा हा रेक्टँगल आहे की नाही हे आपल्याला प्रूफ करायचं होतं ना की जर हा अँगल चेंज झाला एखादा अँगल चेंज झाला तर हा रेक्टँगलच राहणार आहे का. हा चेंज झाला तर बाकी सर्व अँगल्स बदलतात की नाही. मग आपल्याला तेच चेक करायचं हा रेक्टँगल आहे का. आणि कसं चेक करणार हा रेक्टँगल आहे का तर काय करावं लागेल ह्या दोन अँगल्सची ऍडिशन 90 येते की नाही चेक करावं लागेल. सिमिलरली ह्यांची पण हे सर्व तर सेमच दिसतात आपल्याला बरोबर. म्हणजे कोणतंही एक सॉल्व्ह केलं तरी आपलं काम बनणार आहे. आपल्याला काय करावं लागेल एक्स अपॉन 2 प्लस 90 मायनस एक्स ह्याची ऍडिशन 90 येते की नाही हे चेक करावं लागणार आहे. ओके हा आहे आपला रेक्टँगल मीन्स क्वाड्रिलॅटरल जे काही आणि हा अँगल आलेला आहे आपला एक्स अपॉन 2 आणि हा आलेला आहे 90 मायनस एक्स अपॉन 2 बरोबर. आता ह्या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे 90 येते की नाही हे चेक करायचे आपल्याला राईट. सो वी विल हॅव एक्स अपॉन 2 प्लस 90 मायनस एक्स अपॉन 2 राईट. सो प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स अपॉन 2 कॅन्सल झाले आणि काय मिळालं आपल्याला 90. म्हणजे हा अँगल का आहे राईट अँगल आहे. तसंच बाकीचे पण सर्व अँगल्स कसे असणार आहेत मग राईट अँगल असणार आहेत. मग सर्व अँगल्स राईट अँगल आहे तर हा रेक्टँगल असणार आहे. सो अँगल्स कोणतेही असू दे तुम्हाला जर एक क्वाड्रिलॅटरल दिला जर एक कोणताही क्वाड्रिलॅटरल दिला त्याला जर दोन डायगोनल्स काढले ओके ते दोन डायगोनल्स काढले आणि ते डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करत असतील ओके आणि इक्वल असतील तर हा काय होऊ शकतो हा रेक्टँगल असणार आहे. अंडरस्टूड. हे अँगल्स किती असणार आहेत 90 डिग्रीचे असणार आहेत. कळालं का आहे डिडक्शन केलं आपण. ओके नाउ पुढे काय दिले पाहूयात. what we can say about AB and CD, AD and BC. ओके
कशाबद्दल विचारले त्यांनी? ए बी आणि सी डी बद्दल काय बोलू शकतो आपण मगाशी सारखं? ए बी आणि सी डी बद्दल काय बोलू शकतो आपण मगाशीच आपण पाहिलं? अँगल, हे दोन जर ट्रायंगल आपण कन्सिडर केले, कोणते? हा असा वरचा आणि हा असा खालचा, हे दोन ट्रायंगल आपण जर कन्सिडर केले, मगाशी जे केले ना सेम तेच बाळांनो. ओके, हा अँगल आणि हा अँगल सेम, ही साइड ही साइड ही साइड ही साइड सेम, त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत? कॉन्ग्युरंट आहेत, म्हणजे ते एकमेकांवर ठेवले की एक्झॅक्ट मॅच करतात. म्हणून ही साइड आणि ही साइड कशी आहे? इक्वल आहेत. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. तसंच आपण हे दोन कन्सिडर करू शकतो. कोणते? आता हे दोन. ओके, हा आणि हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. ही साइड ही साइड ही साइड ही साइड कशी आहे? इक्वल आहे. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत? कॉन्ग्युरंट आहे. आणि सो ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, सेम. ओके, ए डी आणि ही जी बी सी आहे ही कशी आहे? सेमच आहे. कळतंय? आहे सोपं. आता काय झालं, हे डिडक्शन्स तुम्ही फर्स्ट टाइम ऐकताय. आता ऑफलाईन लेक्चर्स मध्ये सुद्धा मी पाहिलं मुलांना, मला प्रत्येक डिडक्शन जे आहे हे 2 टाइम्स समजावं लागलेलं आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांना फार कमी समजलेलं आहे. कारण काय झालं, फर्स्ट टाइमच तुम्ही आता हे डिडक्शन वगैरे हा जो प्रकार आहे हा करत आहात. हा अँगल असा आहे तर मग हे असं काय, ही साइड कशी आहे, आणि हे जे प्रूफ करायचे तुम्हाला हे सगळं, तर ह्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. एक डिडक्शन वाचायचे, त्यांनी काय दिले समजून घ्यायचे. आता मी हे जे लेक्चर, तुम्ही ज्या वेळेस माझं लेक्चर ऐकताय, तुम्हाला लेक्चर पॉज करून करून तुम्हाला प्रॉपर ऐकून घ्यायचे. 2 टाइम्स ऐकायचं आहे लेक्चर, आणि मग स्वतःहून मनाने ते डिडक्शन लिहायचे. ॲट ए टाइम फक्त एकच डिडक्शन तुम्हाला लिहायचे. एक डिडक्शन प्रॉपर समजून घ्या, राईट डाऊन करा. मगच सेकंड डिडक्शन तुम्हाला वाचायचं आहे आणि मग ते राईट डाऊन करायचं आहे. ते पण न बघता. नो चीटिंग, नो कॉपिंग. ओके, नो चीटिंग, नो कॉपिंग. मी ऑफलाईन मध्ये 4 दिवस घालवले आहेत. हे डिडक्शन 2 डिडक्शनला 2 दिवस जाऊ देत, काही फरक पडत नाही, पण मनाने तुम्हाला हे करता आलं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट काय बघायचंय बघा. रेक्टँगल काय आहे? म्हणजे त्यांनी सांगितलंय अ रेक्टँगल इज अ क्वाड्रिलॅटरल हुज डायगोनल्स आर इक्वल अँड बायसेक्ट ईच अदर. मग रेक्टँगल काय आहे? रेक्टँगल हा एक क्वाड्रिलॅटरल आहे ज्याचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, आणि ते कसे आहेत? इक्वल आहेत. ओके, ते कसे आहेत? इक्वल आहेत. ओके, नाउ वी हॅव टू सी डिडक्शन नंबर 4. ओके, डिडक्शन 4 पाहूयात आता. What is the shape of a quadrilateral with all the angles equal to 90? जर एक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दिलाय आणि त्याचे सर्व अँगल्स जर 90 डिग्री आहेत, तर हा कोणता शेप आहे? हा रेक्टँगल आहे. येस, आपल्याला माहित आहे हा रेक्टँगल आहे, पण आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, वी नो इट इज अ रेक्टँगल, बट आता हे प्रूफ करायचे रायटिंग मध्ये. ओके, एक्सप्लेनेशन द्यायचे तुम्हाला प्रॉपर. तर आता बघा कसं करणार आहोत आपण. सी ए बी सी डी घेतला क्वाड्रिलॅटरल, हा त्याचा वन ऑफ द डायगोनल आहे. ओके, बी डी हा काय आहे? डायगोनल आहे. आता 2 ट्रायंगल तयार होत आहेत. हा पिंक वाला तुम्हाला दिसतोय आणि इथे हा ग्रीन वाला. आता जर आपण हे दोनही ट्रायंगल इक्वल आहेत असं जर प्रूफ केलं, तर काय करायचंय? ह्या ऑपोजिट साइड्स ह्या पण इक्वल होऊन जातील, ह्या साइड्स इक्वल होतील, आणि जर इक्वल ऑपोजिट साइड्स इक्वल असतील, अँगल्स 90 डिग्री असतील, तर हा कोण असणार आहे? रेक्टँगल असणार आहे. तेच आता आपल्याला प्रूफ करायचंय, राईट? ओके, मग हे 2 ट्रायंगल कन्सिडर केले. कोणता? बी ए डी, बॅड ट्रायंगल. बी ए डी हा एक ट्रायंगल कन्सिडर केला. नेक्स्ट ट्रायंगल कोणता कन्सिडर करतोय? डी सी बी, डी सी बी. ओके, आता ह्या 2 ट्रायंगल मध्ये काय काय दिसते तुम्हाला बघा. व्हॉट कॅन यू सी? व्हॉट इज कॉमन? सी, हा अँगल, विच वन? बी ए डी हा अँगल तुम्हाला 90 डिग्री दिसतोय. तसाच डी सी बी, अँगल डी सी बी किती आहे? 90 डिग्री आहे. झाला, एक एक अँगल सेम झाला, इक्वल झाला. ओके, आता ही जी साइड आहे मधली, ही कशी आहे? ह्याची पण आहे, त्याची पण आहे. कॉमन साइड दिसते ही, म्हणजे एक एक साइड परत सेम झाली. आता अजून एक कोणती तरी गोष्ट आपल्याला दाखवावी लागेल, कोणता तरी अजून एक अँगल दाखवावा लागेल. साइड्स आपल्याला प्रूफ करायचे, त्यामुळे साइड्स घेऊन चालणार नाही. आपल्याला आता अँगल बद्दल काहीतरी विचार करावा लागणार आहे. ओके, अँगल्स बद्दल काहीतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता त्यांनी इथे ह्या ट्रायंगल कडे कोणता अँगल आहे? अँगल 1, आणि ह्या ट्रायंगल कडे कोणता अँगल आहे? अँगल 2. आता आपल्याला हे प्रूफ करायचे अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. मग कसं प्रूफ करायचे? चला पाहूयात.
ओके, पाहायचंय आता. सी दिस इज अ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल आहे आणि ही आहे आपला डायगोनल, वन ऑफ द डायगोनल. नाव काय दिलेले आहेत? ए बी सी डी. आता आपल्याला काय प्रूफ करायचंय? हा अँगल 1 आणि हा अँगल 2 इक्वल आहे का? कारण ही साइड कॉमन आहे, हे तर दाखवून झालं आपलं. आणि हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे 90 डिग्रीचा, हे दाखवून झालं. आता कोणतेही दोन ट्रायंगल जर इक्वल आहेत, मी मागच्या पण लेक्चर मध्ये सांगितलं होतं, कोणतेही दोन ट्रायंगल्स इक्वल आहेत किंवा कॉन्ग्युरंट आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक तर तीनही अँगल सेम आहेत दोनही ट्रायंगलचे, किंवा तीनही साइड सेम आहेत दोनही ट्रायंगलच्या, किंवा त्यातले दोन अँगल एक साइड सेम आहे, किंवा दोन साइड आणि एक अँगल सेम आहे, असं काहीतरी आपल्याला दाखवावं लागतं. तीन गोष्टी लागतात. ओके, तर आपल्याला दोन मिळाल्या, आता एक एक अँगल आपल्याला दाखवायचा आहे. ओके, आता ह्या अँगलला मी नेम देते अँगल नंबर 3. ओके, अँगल नंबर 3. नाव अँगल 1 प्लस अँगल 3 इज इक्वल टू 90 लिहू शकतो आपण. अँगल 1 प्लस अँगल 3 इक्वल टू 90 लिहू शकतो, बरोबर. 90 डिग्री आहे. सो ह्याच्यावरून अँगल 1 काय मिळेल? अँगल 1 काय मिळेल? हा अँगल 3 इक्वल टू च्या त्या साइडला गेला तर काय होणार आहे? तो मायनस. इथे आहे प्लस, इकडे गेला की काय होणार आहे? मायनस. अँगल 1 इज इक्वल टू 90 मायनस अँगल 3, बरोबर. हा आपल्याला मिळाला अँगल 1. आता अँगल 2 कसा शोधायचा आहे? तर बघा, आता आपल्याला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा वरच्या बाजूचा. कोणता ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत आपण? बी डी आणि सी हा वरचा ट्रायंगल आपण आता कन्सिडर करणार आहोत बाळांनो. ओके, आता ह्या ट्रायंगल मध्ये काय दिसतंय तुम्हाला? ह्या तीनही अँगल्सची ऍडिशन किती असायला पाहिजे ह्या ट्रायंगलच्या? 180 डिग्री. अँगल 3 प्लस अँगल 2 प्लस 90 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे. ओके, किती यायला हवंय? 180 यायला हवंय. मग इन ट्रायंगल कोणता? बी डी सी. बी डी सी काय लिहू शकतो? अँगल 3 प्लस अँगल 2 प्लस 90 इज इक्वल टू किती? 180. मग ह्याच्यावरून आपल्याला अँगल 2 किती मिळेल? बरं, सध्या पहिलं हे लिहूयात तसंच तसं. अँगल 3 प्लस अँगल 2 इक्वल टू, आपण ह्या 90 ला काय करूयात? इक्वल टू च्या तिकडे टाकूयात. इथे प्लस आहे तर तिकडे गेल्यावर काय होईल? तो मायनस. 180 असाच्या असा, इथे प्लस आहे तर इकडे गेल्यावर काय होणार? हा मायनस. मायनस 90. सो अँगल 3 प्लस अँगल 2 इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री, राईट. आता ह्याच्यावरून अँगल 2 किती निघेल? अँगल 3 जर आपण इकडे टाकला तर हा काय होणार आहे? मायनस. सो अँगल 2 इज इक्वल टू 90 मायनस अँगल 3. हा मिळाला आपल्याला अँगल 2. बघा, अँगल 1 काय मिळालाय? 90 मायनस 3. अँगल 2 काय मिळालाय? 90 मायनस 3, बरोबर. म्हणजे अँगल 1 आणि अँगल 2 कसे आहेत? इक्वलच आहेत. देअरफॉर अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. आणि हेच आता प्रूफ करायचं होतं आपल्याला. अँगल 1 आणि अँगल 2 कसे आहेत? इक्वल आहेत. हे आता दोनही ट्रायंगल कसे झाले? कॉन्ग्युरंट झाले, म्हणजे ते एकमेकांवर ठेवले की एक्झॅक्टली मॅच होतात. मग आता हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्युरंट झाले तर काय म्हणू शकतो आपण? साइड ए डी इज इक्वल टू साइड बी सी. काय म्हणू शकतो आपण? साइड ए डी इज इक्वल टू साइड बी सी, बरोबर. आणि काय म्हणू शकतो? साइड ए बी इज इक्वल टू साइड सी डी. ए बी इज इक्वल टू सी डी. काय म्हणू शकतो? साइड ए बी इज इक्वल टू साइड सी डी. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की नाही? बरोबर, हेच प्रूफ करायचं होतं ना? येस, झालं मग प्रूफ. थांबा, ते म्हणते गडबड करू नका, अभ्यास नीट करा, हळूहळू करा. ओके, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ओके, मग ह्याच्यावरून आता काय काय प्रॉपर्टीज निघतात बघा. रेक्टँगलच्या प्रॉपर्टी नंबर 1 काय निघाली? ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर 90 डिग्री
प्रॉपर्टी 2 काय स्टडी केली आपण, ऑपोजिट साइड्स रेक्टँगलचे कसे असतात, इक्वल असतात. आता प्रॉपर्टी 3 आणि प्रॉपर्टी 4, ओके, प्रॉपर्टी 3 आणि प्रॉपर्टी 4 आपल्याला पाहायची आहे. काय आहे, ऑपोजिट साइड्स कशा आहेत, पॅरलल आहेत. आपल्याला प्रूफ करायचे की ह्याच्या ऑपोजिट साइड्स ह्या पॅरलल आहेत. आणि आपण ही पाहिली, डायगोनल्स कसे असतात, इक्वल लेंथचे असतात अँड दे बायसेक्ट इच अदर. फक्त आता ही प्रॉपर्टी आपली प्रूफ करायची राहिली, थर्ड वन. हे तर आपण प्रूफ केलं, डायगोनल्स कसे असतात, इक्वल असतात आणि दे बायसेक्ट इच अदर. ओके, आता काय प्रूफ करायचं राहिलं आपलं, की ऑपोजिट साइड्स कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, ऑपोजिट साइड्स कशा आहेत, पॅरलल आहे. याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगते. प्रॉपर्टी काय आहे बघा, तुम्हाला होतं आय थिंक सो हे 6th ला की 7th ला, की दोन लाईन्स जर अशा ड्रॉ केल्या, ओके, ह्या जर दोन लाईन्स आहेत आणि त्याला पास करणारी जर एक लाईन गेली, ओके, त्याला जर पास करणारी एक लाईन जर गेली, तर हे आतले जे आहेत ह्यांना काय म्हणतात, इंटेरियर अँगल्स म्हणतात. हा अँगल जो आहे हा काय आहे, इंटेरियर अँगल्स आहेत. ओके, आणि ह्यांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. ह्या दोघांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. ओके, हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. आता जर हा ट्रान्सव्हर्सल जो आहे हा काय करतोय, हा 90 डिग्रीचा अँगल बनवतोय. त्यामुळे ह्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, मग ह्या दोन लाईन्स पॅरलल असणार आहेत. ह्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, मग पॅरलल असणार आहेत. ओके, सी, ह्याच प्रॉपर्टीज आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि सांगायचं आहे की त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. इथे काय दिले बघा, ए बी ऍक्ट्स ॲज ट्रान्सव्हर्सल. ए बी हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. आता जर ही मोठी अशी लाईन ड्रॉ केली तरी चालते. ए बी काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. कोणाचा, बी सी चा. इकडे एक्सटेंड करू शकतो बी सी, आणि हा कोणता आहे, ए डी. ह्या दोघांचा कोण आहे, हा ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा अँगल इंटेरियर झाला, कोणता, सी, सी बी आणि ए. हा अँगल इंटेरियर झाला. आणि हा पण बी ए सी, हा पण काय झाला, इंटेरियर अँगल झाला. बरोबर. आता हे ए प्लस बी ह्यांची ऍडिशन किती आहे, 90 प्लस 90 180 येते. अँगलची ऍडिशन किती असते, 180 असते. आता जर ह्या दोघांची सम, ओके, सी, सम ऑफ इंटरनल अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, सम ऑफ इंटरनल अँगल्स ऑन द सेम साइड, दोनही अँगल सेम साइडला आहेत ट्रान्सव्हर्सलची, 180, देन द लाईन्स आर पॅरलल. असं जर असेल तर ह्या लाईन्स कशा असतात, मग पॅरलल असतात. झालं प्रूफ. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल टू इच अदर. सिमिलरली ही लाईन आहे, ही पण लाईन आहे, आणि सीडी ला काय म्हणू शकता तुम्ही, ट्रान्सव्हर्सल म्हणू शकता. मग ह्या दोघांची सुद्धा ऍडिशन किती आहे, 180 आहे. दोन्ही अँगल्स कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. स्वतः लाईन्स कशा असणार आहेत, मग पॅरलल असणार आहेत एकमेकांना. समजलं का आहे, व्हॉट इज द कन्सेप्ट. काय दिलं आहे, रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण शोधल्या. कळालं का आहे, ओके. सर्व रेक्टँगल जो आहे अगदी डिटेल मध्ये मी सांगितलंय. डायगोनल्स कसे बनतायत, बायसेक्ट कसे करतायत, 90 डिग्री अँगल्स कसे फॉर्म होत आहेत, आपण सगळं प्रूफ केलं. हा अँगल 90 डिग्री आहे का, साइड्स ऑपोजिट पॅरलल आहेत का, इक्वल आहेत का, अँगल्स शोधायचे. डायगोनल जर एक जरी डायगोनल दिला असेल तर हे सर्व एक्सप्लेन केले. म्हणजे पूर्ण रेक्टँगलचा पार्ट इथे आपला कंप्लीट होतोय. आता ह्याच्यानंतर स्पेशल रेक्टँगल, इथे काय स्पेशल रेक्टँगल आपल्याला पाहायचंय. हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. जे कोणी फर्स्ट टाइम व्हिडिओ वॉच करतायत त्यांनी ह्याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो नक्कीच पाहायचा आहे. आणि जर टीचिंग आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्सला नक्कीच शेअर करायचं आहे. स्टे ट्यून्ड विथ राजेश्वरी अकॅडमी. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन मिळत राहतील.